कोणे एकेकाळची गोष्ट आहे. खूप पूर्वी कासव जमिनीवर राहत होते. अन्य प्राणी त्यांना त्रास द्यायचे नाहीत. कासव मजेत इकडे तिकडे फिरायचे, मुलांबरोबर खेळायचे. सारे कसे आनंदात चालले होते. एके दिवशी काही शिकाऱ्यांनी एका कासवाला पकडले. शिकारी कासवाला गावच्या प्रमुखाकडे घेऊन गेले. शिकाऱ्यांनी कासवाची शिकार करायचे ठरवले होते. प्रमुखास विचारले, या कासवाला कसे ठार मारायचे? त्याचे मटण कसे खायचे? त्याला शिजवायचे कसे? कासव म्हणाले, प्रथम तुम्हाला मला मारावे लागेल. यानंतर या माझ्या पाठीवरच्या कवचातून तुम्हाला मला काढावे लागेल. शिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच्या पाठीवर काठ्या मारण्यास सुरुवात केली. कासवाने त्यांना थांबवले. कासव म्हणाले, तुम्ही मला पाण्यात बुडवून ठार मारा. पाण्यात मला बुडवले की माझे पाठीवरचे कवच आपोआप गळून पडेल. मग तुम्ही मला शिजवा आणि खाऊन टाका. शिकाऱ्यांनी कासवाला पाण्यात फेकले. शिकारी खुश झाले. कासवाचे कवच केव्हा एकदा निघते आणि कासव पाण्यात तरंगते याची ते वाट पाहू लागले. थोड्या वेळाने कासवाने पाण्यातून आपले तोंड वर काढले. कासव म्हणाले, मूर्खांनो, पहा, मी जिवंत आहे. आता तुम्ही मला पकडू शकत नाही. इथून पुढे मी पाण्यातच राहणार. शिकाऱ्यांना आपल्या मूर्खपणाची कल्पना आली. ते नाराज झाले. ते निराश होऊन घरी परतले. लहान मुलांचा मित्र असणारा कासव तेव्हापासून दूर राहायला गेला. मोठ्या माणसांच्या लोभीपणाची शिक्षा मुलांना मिळाली. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशीच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.